मी आत गेले तेव्हा अमन संधी साधत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, बघितलं ना, तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि मी घरात अशी एक गोष्ट सांगितली आहे की तुझे कोणाशी तरी अफेअर आहे. जर तू माझे ऐकले तर कदाचित यातून तू स्वतःला बदनाम होण्यापासून वाचू शकतेस. मी त्याच्याकडे तिरस्काराने पाहत स्वयंपाकघरात शिरले. आता मला घरात एकटीला भीती वाटू लागली होती, म्हणून मी सासूबाईंच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होते, जे त्यांना अजिबात शोभत नव्हते, कारण त्यांनीच मला चारित्र्यहीन ठरवलं होतं. पण सध्या तरी मला तिच्या आधाराची गरज होती. एका रात्री आई कीर्तनाला गेल्या होत्या, तेव्हा घरात मी आणि माझे सासरे होते. काही वेळाने घरात 2 धूर्त टाईपचे माणसं आले. तेव्हा सासऱ्याने मला दिवाणखान्यात बोलावले आणि मला चहा करायला सांगून ते गप्पा मारू लागले. चहा झाल्यावर मी त्यांना चहा देऊन परत येऊ लागले. तेव्हा सासऱ्याने मला तिथे बसायला सांगितले, पण मी खूप बिझी आहे असे सांगितले. मग सासरे म्हणू लागले की रजनी हे खूप मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्याकडून मला खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. जर तू जरा तयार हो आणि त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्या हॉटेलमधून मसाल्याचे नमुने घेऊन ये. ती दोन्ही माणसे माझ्याकडे वर खाली पाहत होते, जणू मी त्यांचे मसाल्याचे पोते होते, ज्याला ते स्पर्श करून त्याची गुणवत्ता तपासणार होते. ते एखाद्या लाळ गाळणाऱ्या कुत्र्यासारखे दिसत होते, ज्यांच्यासमोर मी स्वादिष्ट अन्न होते आणि ते आता त्यांच्यावर ताव मारणार होते. सासऱ्याकडे तिरस्काराने बघून मी नकार दिला आणि सांगितले की माझी तब्येत ठीक नाही आणि आईसुद्धा घरात नाही, त्यामुळे मला स्वयंपाक बनवायचा आहे. मग तासाभराने आई परत आल्या. मी काही बोलायच्या आधीच त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि म्हणाल्या, तुला आमची प्रगती नको आहे का? तू आज आमचे लाखोंचे नुकसान केले आहेस. जर तू त्यांच्यासोबत गेली असतीस तर काय बिघडले असते? पण आई, ती माणसं बरोबर वाटत नव्हती. त्यांची नजर अगय्य सती सावित्री बनण्याचा प्रयत्न करू नको. मी नाही त्यातली कडिलाव आतली अशी तुझी ही गत आहे. अमनने सगळं सांगितले आहे. आई, अमन खोटे बोलत कुत्रे, गप्प, नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून देईल. त्या दिवशीही मी न जेवताच माझ्या खोलीत झोपायला गेले. रात्री 10च्या सुमारास सासरे बुवांनी मला हाक मारली, सुनबाई, जरा आयोडेक्सचे डबे घेऊन ये, माझी पाठ खूप दुखत आहे. आई टीव्हीत बघत मग्न होत्या. घाबरत घाबरत मी सासऱ्यांच्या खोलीत गेले, तेव्हा ते फक्त बनियान घालून बेडवर पालते पडले होते. मी आयोडेक्सची डबी बेडवर ठेवली आणि तेथून निघू लागली. तितक्यात त्यांनी माझा हात धरला, त्यामुळे मी प्रचंड घाबरले आणि मी पटकन त्यांचा हात झटकला. त्यांनी मला आयोडेक्सची बाटली चोळायला सांगितली. मी घाबरत घाबरत आयोडेक्स लावू लागले. तेव्हा त्यांनी वळून मला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाले, मी तुझी लाज दूर करतो. उद्या त्या दोघांनाही खुश कर. मला त्यांच्या हेतूबद्दल आधीच संशय होता, म्हणून मी पूर्ण तयारीनिशी आले होते. साडीत लपवलेले लाटणे मी त्यांच्या डोक्यात मारले आणि मागे न वळता घराबाहेर पळत पळत मी दूर जाऊन एका झाडामागे लपून बसली आणि ब्लाऊजमध्ये लपवलेला फोन काढून महेंद्रजींना फोन केला. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरूनच बराच वेळ मी तिथेच थांबले, जेणेकरून माझ्या घरातील लोक मला शोधत येतील तेव्हा मी त्यांना सापडणार नाही आणि जेव्हा ते पुन्हा माघारी जातील तेव्हा मी तेथून बाहेर पडेल. मग 1 तासानंतर मी तिथून थेट रिक्षा स्टँड गाठले आणि रिक्षात बसून त्यांच्या घराकडे निघाले. अर्ध्या वाटेत ते स्कूटरवर मला घ्यायला आले होते. रिक्षावाल्याला पैसे देऊन त्यांनी मला स्कूटरवर त्यांच्या घरी नेले. त्यांची आई आणि धाकटी बहीण मला प्रेमाने घरात घेऊन गेल्या आणि त्यांनी मला पाणी प्यायला दिले. महेंद्रजी मला म्हणाले, आधी रडायचं थांब आणि सांग काय झालं. जसे जसे मी माझ्यासोबत घडलेला प्रकार त्यांना सांगत होते तसा तसा त्यांचा राग वाढत होता आणि ते आपल्या हाताची मुठी घट्ट करत आवळत होते. त्यांची आई आणि बहीण सुषमाचेही डोळे ओले झाले. सुषमा ही त्यांची बहीण होती, जी काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधनाला त्यांच्या घरी आली होती. आईनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, मुली, आता त्या नरकाकडे परत कधीच वळू नकोस. मग महेंद्रजींची बहीण सुषमा म्हणाली, तुम्ही इथे सुरक्षित आहात, तुमच्याबद्दल आम्ही कोणालाही कळू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. महेंद्रजी म्हणाले की कार्यालयात ते सामान्यपणे वागतील, त्यामुळे कोणाला संशयही येणार नाही आणि त्यांनी त्यांच्या आई बहिणीला सांगितले की पुढे काय करायचे ते मी ऑफिसमधून आल्यावर सांगेल. तोपर्यंत रजनी इथे आहे हे आपल्या शेजाऱ्याला कळले नाही पाहिजे. ते ऑफिसला गेल्यानंतर काकू आणि सुषमाने माझी खूप काळजी घेतली. त्यांनी मला विचारले की पुढे भविष्यासाठी तू काय नियोजन केले आहेस, असे त्यांनी विचारताच मला काहीच सुचले नाही. माझे भविष्य मला अंधारमय वाटत होते. मी काय करावे, कुठे जावे, मी गप्प बसले. या विचारात कोणी माझी मदत करो किंवा न करो
मी कुठेतरी माझा जीव देईल, ज्यामुळे माझ्या दुःखांचा अंत होईल. जेव्हा मी सुषमाला विचारले, तुझी वहिनी दिसत नाही, त्या काय माहेरी गेल्या आहेत का? कारण नुकतंच रक्षाबंधनाचा सण होऊन गेला होता. तर तिने एक थंड श्वास घेतला आणि म्हणाली, मला वहिनी नाही आहे. मग मी तिला विचारले, महेंद्रजींचे अजून लग्न झाले नाही का? नाही, तसं नाही. 8 वर्षापूर्वी दादाची रेखा वहिनीसोबत लग्न झाले होते. आमचं सुखी कुटुंब होतं. वर्षभरानंतर वहिनीच्या गरोदरपणाची बातमी ऐकून आम्ही सर्वजण खूप आनंदी झालो होतो आणि बाळ येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. 7व्या महिन्यात ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर वहिनी प्रसूतीसाठी तिच्या आईच्या घरी गेली होती. तेव्हा आमच्या दुर्दैवाने तिला आमच्यापासून कायमचे हिरावून घेतले. हे सांगताना सुषमाचा कंठ दाटून आला. वहिनी गच्चीवर कपडे वाळत टाकायला गेली होती. तेव्हा खाली उतरताना तिचा पाय साडीत अडकल्यामुळे तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि पायऱ्यांवरून ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सांगितले की बाळाचा गर्भाशयातच मृत्यू झाला असून रेखाचीही प्रकृती नाजूक आहे. बातमी मिळताच आम्ही तिथे पोचलो, पण रेखा वहिनी दुसऱ्या दिवशी आम्हाला सोडून देवाघरी गेली. दादाचा संसार उद्ध्वस्त झाला होता, त्यामुळे तो पूर्ण डिस्टर्ब झाला होता. कालांतराने काळाने जखमेवर मलम लावले, पण हसणे तो पूर्णपणे विसरून गेला होता. त्याला दुसरं लग्नही करायचं मान्य नव्हतं. आईने अनेक वेळा त्याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. कदाचित त्याच्या मनावर झालेल्या खोलवर जखम आजवर तो विसरू शकला नाही. त्यामुळे त्याने लग्न करण्याचा हा विचार डोक्यातून काढून टाकला. महेंद्रजींच्या आयुष्यात घडलेली ही दुःखद घटना ऐकून मी मूर्तीसारखी स्तब्ध झाले. वरून शांत दिसणारे आणि हृदयात ज्वालामुखी असणारा महेंद्रजींचा शांत चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. त्यावेळी मी माझे सर्व दुःख आणि भविष्याची चिंता विसरून गेले होते. ज्याप्रमाणे मी माझ्या जोडीदाराच्या मृत्यूचे दुःख सहन करत होते, त्याचप्रमाणे त्यांनाही तेच दुःख होते. महेंद्रजी संध्याकाळी ऑफिसमधून उशिरा घरी परत आले. त्यांच्या हातात ऑफिसच्या बॅगेव्यतिरिक्त आणखीन एक साधी बॅग होती. चहा पिताना त्यांनी सांगितले की आज ऑफिसमध्ये पोलीस तुमची चौकशी करायला आले होते. रजनीजी, तुम्हाला येथे राहण्यात धोका आहे. हे ऐकून काकू म्हणाली, पण बेटा, ही गरीब बिचारी मुलगी कुठे जाणार? आई, मी तिची व्यवस्था केली आहे. बॅगेकडे बोर्ड दाखवत ते म्हणाले, त्यात 2 बुरखे आहेत. सुषमा आणि रजनी पहाटे 4 वाजताची बस पकडून कानपूरला रवाना होतील. मग आई, 1 आठवड्यानंतर आपण दोघेही तिथे पोचू आणि रजनीसाठी राहण्याची आणि कामाची काहीतरी व्यवस्था करू. आपसापसात चर्चा करून आम्ही रात्री लवकर झोपी गेलो. सकाळी पहाटेच्या वेळी महेंद्रजींनी आम्हाला स्कूटरवरून बस स्टँडवर सोडले. त्यानंतर 12च्या सुमारास आम्ही कानपूर बस स्टँडवर उतरलो. तिथे सुषमाचे पती आम्हाला घेण्यासाठी आधीच येऊन थांबले होते. रात्रीचे फोन करून सुषमाने त्यांना तशी माहिती दिली होती. ते खूप मनमिळावू आणि आनंदी स्वभावाचे होते. ठरल्याप्रमाणे महेंद्रजींनी शनिवारी आईसोबत कानपूरला पोचले. माझ्या एका गोष्ट लक्षात आली होती की मी आणि महेंद्रजी इकडे तिकडे असायचो तेव्हा ते तिघे आपसापसात चर्चा करू लागायचे आणि आम्हाला येताना पाहून गप्प राहायचे. त्यांना असे चर्चा करताना पाहून मला वाटू लागले की मी त्यांच्यावर ओझे झाले आहे. त्यांना सोडून त्यांच्यापासून दूर कसे जावे हे मला समजत नव्हते. शेवटी एके दिवशी संध्याकाळी चहा घेताना मी हे सत्य जाणले की मला त्यांच्यावर अधिक ओझे बनायचे नाही आणि इथून दूर जायचे. अचानक माझा निर्णय ऐकून सर्वांना धक्का बसला आणि ते सगळे थक्क झाले. मग महेंद्रजी लगेच बोलले, पण रजनी, तुम्ही कुठे जाणार जिथे मला माझे नशीब घेऊन जाईल? मग सुषमा म्हणाली, पण रजनी, तुमच्याकडे ना पैसे ना घर. तितक्यात काकू उठली आणि माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, आणि त्या लांडग्यांचं काय? ते तुला शोधत शोधत तुझ्यापर्यंत पोचतील. मग तू त्यांना एकटे सामोरे जाशील का? यावर मी पुढे काही बोलू शकले नाही आणि अश्रू ढाळत राहिले. माझ्याकडे त्या प्रश्नांचे उत्तरे नव्हते. मला वाटले की मी इथून निघून गंगेत उडी मारून जीव देईल. अचानक सुषमाचा नवरा आला. हे बघा रजनीजी, तुम्ही आणि महेंद्रजी दोघे एकाच नावेतून प्रवास करत आहात. हे ऐकून मला आणि महेंद्रजींना धक्का बसला आणि ते पुढे म्हणाले की तुम्ही दोघांनी तुमचा जोडीदार गमावला आहे. तुम्ही एकमेकांचे दुःख अनुभवू शकता. मग तुम्ही एकमेकांचे लाईफ पार्टनर म्हणून एकमेकांच्या आयुष्यातील ही पोकळी का भरून काढत नाही? भाऊजी, तुम्ही हे काय बोलताय? याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हा तर रजनीच्या असहाय्यतेचा फायदा घेतल्यासारखे होईल.
हे बघ महेंद्र, आम्ही सर्वांनी नीट विचार करून हा योग्य निर्णय घेतला आहे. शेवटी आणखीन किती दिवस तुम्ही एकटे राहणार? तुमच्या दोघांची एकच समस्या आहे. तुझ्या रूपात तिला एक भक्कम जोडीदार आणि आधार मिळेल. मग काकूंनी मला प्रेमाने मिठी मारत म्हणाले आणि मला माझे सून मिळेल. नाही आई, हे बरोबर नाही. रणजीतजी माझ्याबद्दल काय विचार करतील? त्यांना वाटेल की मी त्यांना मदत करण्यामागे माझे स्वतःचे स्वार्थ आहे. तुम्ही रजनीजींना न विचारता तुम्ही तुमचे मत त्यांच्यावर लादले आहे. त्यानंतर महेंद्रजींनी खिन्नपणे मान खाली घालून तेथून निघून गेले. माझे हृदय घुंगराच्या वेगाने धडधड होते. मी स्वतः याचा विचार केला नव्हता. त्या तिघांचे जे आमच्या मागे गुपचूप बोलणे व्हायचे याचा अर्थ आता मला कळला होता. मी माझ्या आयुष्यावर रडत होते. मला त्यांच्याबद्दल असा संशय येत होता की हे कुटुंबसुद्धा पुढे जाऊन त्यांचे खरे रंग दाखवेल की काय. एकतर दुधाने भाजलेलं ताकसुद्धा फुंकून पितो. माझ्या आयुष्याची बोट समुद्राच्या लाटाने इकडे तिकडे फेकली जात होती, पण किनारा काही दिसत नव्हता. असे पण वाटत होते की कदाचित त्या तिघांचे म्हणणे बरोबर आहे की मी आणि महेंद्रजींनी एक व्हावे. कदाचित त्यांच्या बोलण्यात सत्यता होती. इथे मी सुरक्षित होते. जर मी इथून बाहेर पडले तर मला सर्वत्र भयंकर मनुष्यरूपी भयानक प्राण्यांचा सामना करावा लागेल, जे मला कदाचित वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतील. याची कल्पना करूनच मी हादरली आणि विचार करू लागले की हा निर्णय मी स्वीकारावा का? जर माझ्या नशिबात सुख लिहिले असेल तर इथेच ठीक आहे, आणि जर इथे सुद्धा माझ्यावर अन्याय झाला तर जीव देणे हा शेवटचा पर्याय आहे. नदीत उडी मारून मी माझा जीव देऊ शकेल. मी शांत बसून त्यांचे युक्तिवाद आणि समर्थनाचे शब्द ऐकत होते. त्यानंतर मला कोंडीत टाकून ते तिथून निघून गेले. काही वेळानंतर सुषमा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, हे बघ रजनी, आम्ही तुला आमचा मुद्दा सांगितला आहे, पण तुझ्या संमतीशिवाय काहीही होणार नाही. आतापर्यंत तुला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले असेल. जर तुला जायचेच असेल तर आम्ही तुला अडवणार नाही आणि आम्ही तुला शक्य तितकी मदत करू आणि चांगली नोकरीसुद्धा शोधून देऊ. परंतु एकटे राहून तू तुझे रक्षण करू शकतेस का? एक हसते खेळते कुटुंब, पतीचा आधार आणि सुखी जीवन, त्याला तू ठोकर मारत असेल तर तुझी इच्छा. सुषमा काही क्षण माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होती, पण त्यांच्या माझ्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने त्यांनी एक तरी गोष्ट आवाज घेतला आणि त्या तिथून उठून जाऊ लागल्या. तेव्हा मी त्यांचा हात धरून त्यांना थांबवले. सुषमा, तू जे बोललीस ते मी विचार घेतला आहे, पण मला असे वाटते की तुम्ही केवळ माझ्याबद्दलच्या सहानुभूती आणि दयेपोटी हा निर्णय घेत आहात. कदाचित असेही होऊ शकते की पुढे तुम्हाला या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो. महेंद्रजींनी हे नको असेल तर प्रकरण पुढे नेण्यास काहीच फायदा नाही. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे की तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल विचार केला, मला एक असहाय्य व्यक्ती म्हणून आधार दिला आणि मला अनोळखी मानले नाही. रजनी, तू अजूनही आम्हाला आपले मानले नाहीस, स्वीकारले नाहीस, त्यामुळेच तू हे सर्व बोलत आहेस. रजनी वहिनी, दादाला पटवण्याचे काम तू आमच्यावर सोड ना. आम्हाला तुमची दया येते ना. आम्ही तुमचा फायदा घेत आहोत. आता सांगा, तुम्ही तयार आहात ना? सुषमाने लग्न आधीच मला तिची वहिनी केले होते. या कुटुंबाचा ज्याप्रमाणे मी विचार करत होते तसे ते कुटुंब अजिबात नव्हते. असा विचार करून मी होकारार्थी मान हलवली. सुषमाने आनंदाने मला तिच्या कुशीत घेतले आणि आईला ही आनंदाची बातमी द्यायला गेली. संध्याकाळी महेंद्रजी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला गंभीर स्वरात विचारले की तू हा निर्णय कोणत्याही दबावाखाली किंवा मजबुरीने तर घेतला नाहीस ना? मी सुद्धा त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही मनापासून हे नातं निभावणार आहात की मजबुरीने घेऊन माझी जबाबदारी उचलण्यासाठी तयार झालात? यावर ते म्हणाले, मला फक्त तुला आनंदी पाहायचे आहे. जर तू या नात्याला तयार असेल तर मी पूर्ण प्रयत्न करेल की आयुष्यभर तुला सतत आनंदी ठेवेल. भविष्यात तुला कसलाही त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करेल. मग लगबगीने लग्नाची तयारी सुरू झाली. त्यानंतर महेंद्रजी 1 आठवड्यानंतर परत येईल असे सांगून पटनाला गेले. जेव्हा 1 आठवड्यानंतर ते तिकडून आले तेव्हा त्यांच्या दुसऱ्याच दिवशी तिथल्या आर्य समाजात मंदिरात आम्ही साधेपणात आमचे लग्न झाले. त्यावेळी माझी आईही उपस्थित होती. त्या काळात सुषमाने फोन करून माझ्या आईला इकडे बोलून घेतले. जेव्हा माझी आई इकडे आली त्यावेळेस मी तिला माझ्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. तेव्हा ती सुद्धा खूप रडली आणि शर्मा कुटुंबाला शिव्या शाप देऊ लागली.
मला आधार दिल्याबद्दल आणि माझा स्वीकार केल्याबद्दल आईने महेंद्रजींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले. त्यानंतर ती पुन्हा बनारसला निघून गेली. सुषमाच्या नवऱ्याने आमच्यासाठी एक भाड्याचे घर बघून ठेवले होते. आमच्या लग्नानंतर आम्ही आईसोबत त्या घरात शिफ्ट झालो. महेंद्रजी काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत होते. त्यांच्याकडे कामाचा एक्सपिरियन्स चांगला होता, त्यामुळे त्यांची लवकरच एका फार्ममध्ये क्लार्क पदावर नियुक्ती झाली. जुनी नोकरी सोडून तेही कानपूरला आले आणि इकडेच कायमचे स्थायिक झाले. आता माझे लग्न होऊन 7 महिने झाले आहेत आणि मी माझ्या कुटुंबात खूप आनंदी आहे. घरातील प्रत्येकजण माझ्यावर खूप प्रेम आणि आदर करतात. महेंद्रजींचा स्वभाव खूप चांगला आहे आणि आमच्या प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक माझ्या गर्भात वाढत आहे. आता आम्ही दोघेही आमच्या गत जन्मातील दुःख आणि वेदना विसरलो आहोत. माझ्या सासरच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल मला अपार आदर आहे, ज्यांनी मला पिंजऱ्याच्या बंदिवासातून मुक्त केले आणि मला एक स्वतंत्र जग निर्माण करून दिले. निर्भय, मुक्त आणि आनंदी रजनीच्या चेहऱ्यावर अनोख्या आनंदाचे जे तेज होते आणि पत्नी आणि मातृत्वाचा सागर तिच्या डोळ्यात तरळत होता. मी तिची कथा ऐकून भारावून गेले होते आणि या नव्या रजनीकडे भाव नजरेने बघत होते. त्यानंतर मी रजनीला मिठी मारली आणि खूप रडली. रजनी मला तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या घरातील सर्वजण खूप छान लोक आहेत. आजही मी जेव्हा कानपूरला माझ्या मुलीकडे जाते तेव्हा रजनीला नक्की भेटून येते. माझ्या मुलीत आणि रजनीमध्ये मी कसलाच फरक करत नाही. जणू रजनी माझी मोठी मुलगी आहे. तर मित्रांनो, रजनीने जे काही पाऊल उचलले ते बरोबर आहे का ते प्लीज कमेंट करून जरूर सांगा.